या वर्षातलं माझ्या जीवनातलं शेवटचं कीर्तन आहे. पुन्हा फोन करू नका, कारण माझी गॅरंटी नाही. वेटेज फक्त 40 kgs, वजन किती आहे? 40 किलो आहे. आता काय कवा तर दिसन. माननीय सरपंच साहेब, पांचाळ साहेब, त्यांची सहकारी 2-3 वर्ष झालं प्रयत्न करतात. मी बुटका जरूर आहे, पण माझा विस्तार मोठा आहे. There is big and big experience in my life. अशी 300 होणाळ्यासारखी गावं माझ्याकडं आहेत. मी कागदाला कधी बघितलं नाही. ही माऊली होते बघा. भाजी चटणी आपली धपाटं काय बी खायला. मी 2-2 महिने हजामत करीत नाही. का? माझा वारकरी ऐकायला उघडा येतोय, आणि तो थटात गाडी येत, नाकात बोट. सिंपल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन भागवत संप्रदाय. हो, आमच्या निरंजन भाईंना होता विचारा, भक्ती कोणाची आहे लक्षात घ्या. आहेत काही तर नाही बा. असं कुठले बीडचे? कुठले? नांदेड. छान. हो, लक्षात घ्या. भक्ती करणाऱ्यांना सादर राहो. मला 4 चाकी मागं 20 वर्षाखाली घेता आले. ते अजून बी भाडं करून आलो आहे. कळलं का? मला ताप द्यायचा ना. माझा वारकरी सायकलीवर चालत उदगीरवरून आली मंडळी. आली का हो? उदगीरचे आले का? हात वर करा. हां बघा, मला फोन केला. अहो मी लांब आहे, किती बी लांब असू द्या, परमार्थात पडल्यावर सगळं जवळ येतं. कवाच माझी बायको नीट बोलत नव्हती, पण जी टाकीजवर गेल्यापासून ऐसा याचा अनुभव लागला. माझं पोरगं इंजिनियर आहे. महिन्याला 15 आणते. किती हजार? 15. मी एक दिवसाड 15,000 नेतो. युवकामध्ये क्रांती झाली पाहिजे. मराठा सुधारला पाहिजे. बोंबललं काय सुधारतोय हो? हा, तुळजापूरपासून हितवर कोणाच्या रानात काय सुद्धा नाही. बीडला ह्याच्यापेक्षा भयान परिस्थिती आहे. यवतमाळला जाऊन आलो, अमरावतीला परवा जाऊन आलो. भयंकर अवस्था बेकार आहे. आणि म्हणून करता आम्ही राहू द्या वारकरी, आम्हाला खोऱ्या कोदळ आणून पुरून टाका, पण माझा मराठा कोण बी सुधारला पाहिजे. ही जरंगा पाटलाची तळमळ आहे. टाळे वाजव. अरे लक्ष्मी एकीकडे चालली आहे. इकॉनॉमिकल बॅकबोन इज लूज इन दॅट सोसायटी. ज्या समाजाचा आर्थिक काना कमकुवत आहे, त्याच्या बायकोला दिवाळीतसुद्धा तेल लावायला मिळत नाही डोक्याला. त्याचं नाव मराठा, त्याचं नाव कोणी बी. शाळा सुरू झाली आहे. लेकरं, आमच्या घरी बरेच दिवस बुंदी लाडू नव्हतं. आई तांबड्या पिवळ्या मकाचं चुरा करायची, त्यात गोळ घालायची आणि मला म्हणायची खावा बुंदीचं लाडू. हे आईचं प्रेम आहे. हे मराठी माणसाचं प्रेम आहे. 70% मराठा आहे ती बघा. पांचाळ साहेब, हा जास्तीत जास्त मराठाच शेती करू शकतो. जास्तीत जास्त देवळं बांधायचं काम आणि मोकळ्या हातानं देणगी द्यावी मराठ्यानेच. विठ्ठल अनुभवानं सांगतो. नवरा खादरा वादरा कसला बी असू द्या, बायको दिखणी पाहिजे. कवा तर वाजवा. बायको दिखणी पाहिजे बघा. मंडळी दिखणी असली की लेकरं सुद्धा असली दिखणी होते. ती काय स्वर आहे का? टीप 1ला स्वर आहे. टीप 1ला कळलं का? स्वर असला तर सगळं जमतं. नेहमी नवरा बायकोचा स्वर असावा. मोबाईल केवढा का असाना, रेंज असावी. हे महत्वाचं आहे. बऱ्याच घरात टावर खालीच रेंज नाही.
बायको सारखी बोंबलते. माझा पकवाजाचा स्वर लागला पाहिजे, विणकरी गाणारा स्वर लागला पाहिजे. गावचा सरपंच किती वर्ष झालं तुम्ही आहे? तिसरी शिफ्ट. हो, गावचा सरपंच आणि गावाचा स्वर लागला पाहिजे. स्वर शिपायाचा लागला पाहिजे आणि स्वर पाण्याच्या टाकीचा लागला पाहिजे. आता गावगाव पाण्याच्या टाक्या आहेत, त्या नळ आहेत, स्टँड पोस्ट आहेत, पाणीपट्टी बी भरपूर वाढली आहे. पण पाण्याच्या टाकीचा वाल मोकळा केला, काही लोकांच्या नळाला पाणी जातं आणि काही लोकांच्या नळाला फक्त हवा. आणि ही पंच कमिटी म्हणते पाणीपट्टी भरा. मॅडम पाणीपट्टी भरतो पण नुसती हवा येते आहे. त्यातलं एक पंच म्हणला हवा तरी येते का नाही. मग तुम्हाला का हवा सोडासाठी निवडून दिली? पाणी द्या रो. ऐसा ज्याचा अनुभव. शेतीमध्ये झाडं हिरवी राहावी म्हणून शेतकऱ्यानं ड्रीप केली. तिला मराठीत ठिबक म्हणतात. त्याची तर लई चित्र. रात्री 2:30ला 3ला लाईट येते 3 फेज. मग मोटरीचा ऑटो खाली पडतो आणि ती ड्रीप चालू. आणि ते आवाज ऐकून सगळी कुत्री वाव वाव. भरपूर पाणी नाही प्यायला, भरपूर 8:30 नक्षत्र पडली. अहो एक पाऊस आला नाही, एक साधा पाऊस आला. हो, आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली. अहो है की नाही. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे म्हणता, शेळ्या राखलेल्या परवडल्या. पण अंगणवाडीचं काम नगर आहे बाबा. ती लेकरं का बघितली तुम्ही अंगणवाडी पुढं? चेडी निसटलेली, नाकात बोट, हातात भाताचा डबा. काय लेकरं काय अंगणवाडी. त्या अंगणवाडीच्या मास्तरनीला पगार बी भरपूर नाही हो. तसलं पार्सल आणायचं नेऊन सोडायचं आहे की नाही. येणं करायच्या घरी, यांच्या घरी, त्यांच्या घरी. हो, का झाली अशी परिस्थिती? जमिनीच्या पोटात पाणी नाही, अंतकरणामध्ये जिव्हाळा ओरला नाही, भजनामध्ये देवाबद्दल प्रेम नाही. कळलं का? आता ही मोबाईल आल्यापासून पोरासांचा तर ताल संपला बघा. हां, पोरं येड्यावाने जायते. आहो, एक तर काल कोरड्या आडातच पडलं असं बघत. एक जणाला माझ्या शेजारी फोन आला मोबाईलवर. त्यानं स्पीकर ऑन ठेवता आणि ती बोलायला लागला, हॅलो पिलू, रात्री जेवली का? हॅलो पिलू, मशीनं धार दिली का? हॅलो सोयाबीन इकडं का ग? हॅलो पिलू. पिलू पिलू म्हणल्यावर माझं मस्तकच फिरलं. त्याला म्हणलं, ही पिलू कोण आहे रे तुझं? ते म्हणला, तुझी बहीण आहे का, बाची आहे का, दुवाडी आहे का, कोण आहे, कोण आहे पिल्लू? काय बोलता महाराज? म्हणला, गेल्या आठवड्यात माझं लग्न झालं, मी बायकोला पिल्लू म्हणतोय. गायबानिया. बायकोला पिल्लू म्हणलं, लेकराला का हेडिंबा म्हणतो का?
येड्याचा बाजार आहे हो. हे असं का झालं? काय पाहिजे तुम्हाला? जिव्हाळा संपत चालला.